ट्रेडर्स, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या वर्धा युट्यूब चॅनलवर एमएस ट्रेडर्स मध्ये आणि एमएस ट्रेडरच्या या सिरीजच्या एपिसोड नंबर 2 मध्ये. जसं की कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलंच की स्टॉक मार्केट ऍक्च्युअल मध्ये असते काय. एकदम सिंपल गोष्ट होती. तुम्हाला एंड टू एंड हेच लक्षात ठेवायचंय. स्टॉक मार्केट म्हणजे काय, जिथे स्टॉक्स बाय आणि सेल केले जातात. म्हणजे जसं मी तुम्हाला काल उदाहरण दिलं की तुम्हाला जर सोनं विकत घ्यायचं तर तुम्ही कुठे जाणार, सोनारामध्ये. ठीक आहे. जर तुम्हाला भाजीपाला विकत घ्यायचा तुम्ही मार्केटमध्ये जाणार. म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी विकत घेण्यासाठी त्या त्या लेवलची दुकानं तुम्हाला निवडलेली असतात, बरोबर. त्याच पद्धतीने जर स्टॉक्स विकत घ्यायचे, त्याच पद्धतीने जर इन्व्हेस्टमेंट करायचे तर तुमच्याकडे ऑप्शन काय, तर स्टॉक मार्केट. हे आपण बघितलं. पण स्टॉक मार्केटमध्ये जसं की तुम्ही सोनं विकत घ्यायला डायरेक्टली सोनाराच्या दुकानात जातात, तसं या स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही येऊन चालत नाही. ठीक आहे. सर्वात पहिले तुम्हाला काय पाहिजे असते, तर तुमचं डीमेट अकाउंट. त्याची लिंक मी कालच्या व्हिडिओमध्ये दिले. जाऊन नक्की तिकडनं डाउनलोड करा आणि तुमच्या या स्टॉक मार्केटच्या जर्नीला सुरुवात करा. चला आपण येऊया टॉपिक नंबर 2 वर, जो की आहे तुमचा आमचा सर्वांचा फेवरेट टॉपिक, तो म्हणजे ट्रेडिंग. ओके. इन्व्हेस्टमेंट साठी तर कोण आलं नाही मला माहिती आहे, कारण की इन्व्हेस्टमेंट एंड टू एंडला तुम्ही सर्वजण शिकता, कुठे ना कुठे बघून प्रयत्न करता आणि तुमची इन्व्हेस्टमेंट सुरू करता. बट ट्रेडिंग एक अशी गोष्ट आहे ज्यामध्ये तुम्हाला तुमचं माइंड, तुमचे हात, तुमचे डोळे, तुमचे कान, नाक सर्व उघडं ठेवून काम करायचं असते. लक्षात ठेवा. क्लिअर गोष्ट बोलतो, कारण की ही ट्रेडिंग फील्ड अशी आहे, इकडे एक चुकीचा तुमचा निर्णय तुमच्या पूर्ण सेव्हिंग खाऊन टाकेल. तुमच्या पूर्ण सेव्हिंगला इकडे धक्का बसू शकतो. सो या ठिकाणी येताना लक्षात ठेवा, सर्वात पहिले तुम्हाला याच्या बेसिक गोष्टी माहीत असणं खूप जास्त गरजेचं आहे. डोंट वरी, त्यासाठी मी आहे तुम्हाला एंड टू एंड सर्व बेसिक गोष्टी सांगण्यासाठी. यासाठीच तर आपण ही सिरीज सुरू केली, कारण की जे स्टेटमेंट आता आपल्या PM कडून आलेलं, ओके, आपल्या पंतप्रधानांकडून आलेलं, त्यानंतर बरेचसे लोक या ट्रेडिंग फील्डकडे वळतील का. सिंपल गोष्ट आहे, त्यांना असं वाटते की या ट्रेडिंग फील्डमध्ये इझी पैसा बनतो. त्यांना असं वाटते की हा मेथड सर्वात इझी पैसे कमवून देतो. सो असं तर आहेच, बट लक्षात ठेवा, जेवढं सोपं वाटते ना तेवढं सोपं नाही. असेच स्वप्न घेऊन या मार्केटमध्ये मी आलेलो, माझे जे सोबत असणारे फ्रेंड्स आहेत ते आलेले. बट थोड्या टायमानंतर त्यांना रिअलिटी समजली, कारण की गोष्टी अशा असतात की जर तुमचं एक डायरेक्शन चुकलं तर तुम्ही जो ओव्हरऑल सेव्हिंग घेऊन येता इथे, की त्या सेव्हिंगला जर सपोज मी 50,000 सेव्हिंग केले, मला आता वाटते स्टॉक मार्केटमध्ये एंट्री करतो, ट्रेडिंग करतो, तर 50,000चे जास्त नाही 1,00,000 बनवतो. सो लक्षात ठेवा, ते 50,000 पण तुमच्याकडे राहणार नाहीत आणि तुम्ही जे 1,00,000चं स्वप्न बघितलंय ते पण बघायचं बंद करा. सो ही ट्रेडिंग फील्ड या पद्धतीने, ही जी रिअलिटी मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने सांगेन. आणि या ट्रेडिंग फील्डमध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टींपासून एवढं, आता ह्याच्यावर पण मोठं होऊ शकतो, कॅमेऱ्याच्या बाहेर जायचं. ठीक आहे. सो एवढं लांब राहायचं आहे, ते पण आपण या व्हिडिओ मार्फत बघूया. सो सुरुवात करूया आपल्या या सिरीजच्या एपिसोड नंबर 2 ला, ती म्हणजे ट्रेडिंग. की ट्रेडिंग नेमकी असते तरी काय. सो व्हॉट इज द ट्रेडिंग. पण ट्रेडिंग म्हणजे काय, ठीक आहे. तर त्याची सिंपल व्याख्या, तो जी सिंपल डेफिनेशन आहे ती म्हणजे काय, की एखादी गोष्ट विकत घेणे आणि विकणे, ह्यालाच बोललं जातं ट्रेडिंग. आपल्या टिपिकल मराठीमध्ये जर बोलायचं झालं त्याला बोलतात आपण देवाणघेवाण. जर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर आपण सोनंच पकडू. मला सोनं घ्यायचं होतं, मी कुठे गेलो, सोन्याच्या दुकानात गेलो. मी काय केलं, त्याबद्दल जेवढं काही त्याचे पैसे होते मी त्याला दिले, त्याच्याकडून तेवढ्याचं सोनं विकत घेतलं. ह्यालाच बोलतो आपण बाईंग आणि सेलिंग, बरोबर. की सोनाराने मला सोनं विकलं, मी सोनाऱ्याकडून ते सोनं काय केलं, बाय केलं. तो ह्यालाच बोललं जाते ट्रेडिंग. बट या ट्रेडिंग फील्डमध्ये तुम्ही जे ट्रेड करताय ह्यातून तुम्हाला काय पाहिजे असतो, फायदा. त्यातून तुम्हाला काय पाहिजे असतो, प्रॉफिट. बघा, जर एक्झाम्पल घ्यायचं झालं, मी तुम्हाला 2 एक्झाम्पल देतो. हा मोबाईल पकडा. मोबाईल आहे नथिंगचा, ओके. मी 2025 मध्ये याला मी बाय केलं. या मोबाईलला मी घेतलेलं 28,000ला. आता 2026 आहे, या मोबाईलची व्हॅल्यू किती आहे, सो 19-18,000. तेवढं पण कोण मला देणार नाही. म्हणजे काय झालं, मी ही गोष्ट विकून माझा स्वतःचा लॉस करून घेतला. या मोबाईल पासून मला पुढे जाऊन अजिबात फायदा नाही. जर दुसरं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर हे पकडूया आपण सोनं, जे मी घातले त्याला मी घेतलेलं 50,000मध्ये. आता ह्याची व्हॅल्यू आहे 1,50,000. म्हणजे ह्याच्यापासून मला काय झाला, प्रॉफिट झाला. हेच असते ट्रेडिंग मध्ये सुद्धा. तुम्ही अशा गोष्टी बाय करता ज्यापासून तुम्हाला फायदा झाला पाहिजे. आता ट्रेडिंग करताय तर तुम्ही स्टॉक मध्ये ट्रेडिंग करू शकता, इंडेक्स मध्ये ट्रेडिंग करू शकता. ह्यालाच बोललं जाते ट्रेडिंग. जास्त डिफिकल्ट नाही, जास्त काय नाही. तुम्ही एखादी गोष्ट विकत घेता, त्याला जास्त प्राइस मध्ये विकता, बाय करता आणि जास्त प्राइस मध्ये सेल करता, ह्यालाच बोललं जातं ट्रेडिंग.
ट्रेडिंग मध्ये हेच तुम्हाला करायचं असते. एखादा स्टॉक, एखादा प्रीमियम तुम्हाला छोट्या भावामध्ये विकत घ्यायचं आहे आणि मोठ्या भावामध्ये विकायचं आहे. आता स्टॉक मार्केटमध्ये भरपूर अशा गोष्टी घडल्यात आणि पहिल्यापेक्षा खूप जास्त सिंपल झालंय. बघूया आपण की ट्रेडिंग विषयी बेसिक गोष्टी काय असतात, की तुम्हाला कोणत्या बेसिक गोष्टी माहित पाहिजे. जसं स्टॉक मार्केटमध्ये एंट्री करता, तुम्ही ब्रोकर ओपन करता, ब्रोकरची लिंक मी दिलीच आहे. सो जाऊन लवकरात लवकर डाउनलोड करा आणि तुमच्या या ट्रेडिंग जर्नीला सुरुवात करा. ठीक आहे. सो ब्रोकर तुम्ही जसं ओपन करता आणि त्यानंतर तुम्हाला नेमकी करायचं काय, बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला दिसतात. त्यातली अजून एक गोष्ट दाखवतो मी तुम्हाला. तुम्हाला दिसत असेल माझ्या मागे ब्रोकर आहे. हा ब्रोकर धन ब्रोकर आहे. ठीक आहे. व्हिडिओमध्ये मी जास्त करून ब्रोकरची नावं कालच्या ह्याच्यात घेतली नाही, बट मी जो पर्सनली यूज करतो त्या ब्रोकरचं नाव तुम्हाला सांगतो, धन. ज्याची लिंक मी आपल्या बायोमध्ये टाकले. सो जाऊन तिकडनं डाउनलोड करू शकता. तुम्हाला दिसत असेल हा धन ब्रोकर आहे. ज्या पद्धतीने मी ओपन केलं त्यानंतर तुमच्याकडे सर्वात पहिले येतो तो म्हणजे असा फ्रंट पेज. ओके. फ्रंट पेज येतो ज्यामध्ये तुम्हाला दिसत असेल होम, पोर्टफोलिओ, पोझिशन, ऑर्डर, मनी. त्यानंतर इथे काहीतरी ही स्ट्रीप धावताना तुम्हाला दिसते. ओके. या सर्व गोष्टी तुमच्यासाठी नवीन असू शकतात, लक्षात ठेवा. बट ज्या वेळेस तुम्ही या ट्रेडिंग फील्डला सुरुवात करता, ट्रेडिंगच्या जर्नीला सुरुवात करता, सो तुमच्याकडे सर्वात पहिले टप्पा जो असतो तो म्हणजे ब्रोकर. सो या ट्रेडिंग फील्डमध्ये तुम्हाला ह्याला समजून घेणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि हे जे धावते पट्टे तुम्हाला दिसत आहेत त्यात काय आहे नेमकी, सो ते आहेत इंडेक्स. ट्रेडिंग करायचे सो ते स्टॉक्स मध्ये पण होतात. ओके. ते इंडेक्स मध्ये पण होतात. नोट डाऊन करा. या ट्रेडिंगचा सर्वात बेसिक पॉईंट कोणते आहेत, सो इंडेक्स आणि स्टॉक्स. तुम्ही स्टॉक्स मध्ये सुद्धा ट्रेडिंग करू शकता, तुम्ही इंडेक्स मध्ये सुद्धा ट्रेडिंग करू शकता. ठीक आहे. सेकंड बेसिक पॉईंट तो कोणता, की तुम्हाला मार्केटमधले इंडेक्स माहित पाहिजे. आता इंडेक्स कोणते कोणते आहेत ते तुम्ही एक एक करून नोट डाऊन करा. सर्वात पहिला कोणता इंडेक्स येतो तो म्हणजे निफ्टी. ओके. निफ्टी 50 तुम्ही ऐकलाच असाल. त्यानंतर सेकंड येतो बँक निफ्टी, थर्ड येतो सेन्सेक्स, त्यानंतर येतो मिड कॅप. मला असे बरेचसे इंडेक्स बघायला भेटतील ज्यामध्ये तुम्ही ट्रेडिंग करू शकता. फिन निफ्टी झालं, त्यानंतर अजून जर बघायला जाल गिफ्ट निफ्टी झालं, त्यानंतर बीएससी बँकसेक्स झालं, निफ्टी मिड कॅप झालं. असे बरेचसे तुम्हाला इंडेक्स बघायला भेटतील. ओके. सो हे झालं बेसिक. त्यानंतर तुम्हाला कुठे यायचं आहे, त्यानंतर तुम्हाला हळूहळू माहित पडेल ऑप्शन चेंज, ऑप्शनचे प्रीमियम, की कोणत्या प्रीमियम मध्ये कशा पद्धतीने तुम्ही ट्रेड करू शकता. बघा हे सर्व बेसिक पॉईंट आहेत जे मी तुम्हाला पहिलेच सांगतोय. ओके. त्यावर आपण एक एक करून व्हिडिओ या सिरीज मध्ये बघणार आहोत. त्यानंतर काय, स्टॉक्स. आता हे स्टॉक्स जे तुम्हाला ट्रेड करायचे आता हे पण तुम्हाला माहित पाहिजे की कोणत्या नेमकी स्टॉक्स मध्ये मला ट्रेड करायचं पर्सनली. ओके. सो आता मी बरेचसे स्टॉक्स आहेत त्यातल्या आता मी स्टॉकची नावं नाही घेणार कारण की सेबीच्या रेग्युलेशनच्या विरुद्ध असते. ओके. अपोजिट आहे. सो आपण सर्व ज्या आपण गोष्टी शिकणार आहोत त्या सर्व गोष्टी आपण सेबीच्या गाईडलाईनच्या आतमध्ये शिकू. ठीक आहे. सो लक्षात ठेवा या पद्धतीने तुमच्या समोर ब्रोकर आहे. तुम्हाला सर्वात पहिले बघायला भेटतील काय, तर इंडेक्स, त्यानंतर स्टॉक्स, त्यानंतर अजून बेसिक पॉईंट आहेत ते कोणते, सो ऑप्शन्स, फ्युचर. ओके. ऑप्शन झाले, फ्युचर झाले. या पद्धतीने तुम्ही इकडे शिकू शकता. सो लक्षात ठेवा हे बेसिक पॉईंट आहेत. कोणते कोणते बेसिक पॉईंट आपण आतापर्यंत बघितले. सो सर्वात पहिले ज्यावेळेस तुम्ही ब्रोकर ओपन करता त्यावेळेस तुम्हाला काय दिसते, ते दिसतात तुम्हाला इंडेक्स. ओके. त्यामध्ये नंतरला तुम्ही काय बघू शकता, ऑप्शन चेन. त्यानंतर काय बघणार, प्रीमियम, कोणत्या प्रीमियम मध्ये मला ट्रेड करायचं आहे किंवा कोणत्या प्रीमियम मध्ये मला काम करायचं आहे. तो मेजरली या मार्केटमध्ये तुम्ही दोन गोष्टीमध्ये ट्रेड करू शकता. कोणत्या कोणत्या, सर्वात पहिले म्हणजे काय, की ते आहे तुम्ही स्टॉक्स, आणि सेकंड म्हणजे तुमचं इंडेक्स. या गोष्टीमध्ये तुम्ही ट्रेड करू शकता. ओके. हे सिम्पल आहे. या सर्व गोष्टींना जास्त क्रिटिकल करू नका. मी जास्त काय तुम्हाला गोष्टी समजवत बसणार नाही की हे करा ते करा, क्रिटिसाइज करणार नाही. कारण की जेवढं सिम्पल ठेवाल ट्रेडिंगला तेवढं तुमच्यासाठी ओके. मी प्रत्येक टॉपिक जेवढा सिम्पल पद्धतीने होता येईल तेवढा सिम्पल पद्धतीने तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय. सो हे होते बेसिक पॉईंट जे तुम्हाला माहित पाहिजे. नोट डाऊन करा. मी डायरेक्टली तुम्हाला ज्या गोष्टी बेसिक पॉईंट मध्ये, आता बऱ्याचशा लोकांच्या डोक्यामध्ये हे विचारले असतील की प्रीमियम म्हणजे काय, ऑप्शन चेन म्हणजे काय, कारण की आपण एज अ बिगनर साठी बघतो. ठीक आहे. बट हे पॉईंट तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. या पॉईंटवर आपण एक एक करून सिरीज मध्ये आपण पुढच्या एपिसोड मध्ये बघणार आहोत. तर उद्याच्या टॉपिक मध्ये आपण काय बघणार आहोत, इंडेक्स. ऍक्च्युअल मध्ये कोणते कोणते इंडेक्स मध्ये तुम्ही कशा पद्धतीने काम करू शकता, म्हणजे आपण ओव्हरऑल इंडेक्स म्हणजे काय किंवा कशा पद्धतीने इंडेक्स वर्क करतात
हे आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो आजची व्हिडिओ कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि हो, तुमच्या ट्रेडर मित्रासोबत ही व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका. आणि बेल आयकॉनला नक्की दाबा, कारण की आपल्या सिरीजचा प्रत्येक एपिसोड तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. एकही एपिसोड मिस करू नका. तो आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत घेतो तुमची रजा. तुमच्या फॅमिलीची काळजी नक्की घ्या. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. टेक केअर.